हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी मकरंद आंबटकर आणि मागील 10 पेक्षा अधिक वर्षापासून एमपीएससी सी सॅट, यूपीएससी सी सॅट आणि बँकिंग या एक्झाम्सला शिकवतो. त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोनही विषय आपण कव्हर करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज एक महत्वाचा आणि स्पेशल सेशनची सिरीज घेऊन आलेलो आहे. एसटीआय पीएसआय मध्ये कोणती पोस्ट ही बेस्ट आहे ते आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझे डेली क्लासेस करायचे असेल, मी सी सॅट म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता कंबाईन आणि राज्यसभेसाठी घेतोय. तर ज्यामध्ये आता मी विद्यार्थी मित्रांनो युट्यूबवर डेली सेशन घेतोय, ज्यामध्ये सोमवार आणि शुक्रवार संध्याकाळी 5 वाजताच्या क्लासमध्ये आपण 2025च्या सगळ्या एमपीएससी एक्झामसाठी सिरीज चालवतो आहे. त्यामध्ये आता आपण ग्रुप सी ची सिरीज घेतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर ज्या लोकांनी फोकस केलेला आहे की ग्रुप सी ची एक्झाम, तर त्यातले अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे क्वेश्चन्स तुमच्या एक्झाम मध्ये कसे असणार आहे या सेशनच्या माध्यमातून तुम्ही जाणून घ्या आणि डेली ही सेशन करत चला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण मास्टर क्लास घेतो. मास्टर क्लास म्हणजे फ्री क्लास असतो, मंडे टू फ्रायडे आपल्या टेक्स्टबुक ऍपवर. तो असतो संध्याकाळी 6 वाजता, करेक्ट. ज्यामध्ये आता आपण बेसिक अंकगणिताची सिरीज चालवतो आहे. म्हणजे अंकगणित अगदी बेसिक पासून शिकवतो आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला टेक्स्टबुक ऍप डाउनलोड करायचं आहे. आणि टेक्स्टबुक ऍप डाउनलोड केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला ह्या जर व्हॉट्सअप नंबरला मेसेज टाकला, ह्या व्हॉट्सअप नंबरला जर तुम्ही मेसेज टाकला, तर तुम्हाला मी ग्रुपमध्ये जॉईन करतो आणि तिथे तुम्हाला लिंक देतो ग्रुपमध्ये, आणि डेली तुम्ही ते सेशन जॉईन करू शकता. बेसिक अंकगणित सिरीज. बाकी तुम्हाला हे जे आता ह्या चॅनलवर जे तुम्ही सेशन बघत आहे, तिथे ही युट्यूब मध्ये डेली सेशन होणार आहे संध्याकाळी 5 वाजता. आणि सेशनची जी काही पीडीएफ असणार आहे, म्हणजे जे काही आपण क्वेश्चन डिस्कस करणार आहोत, ते आपण टेलिग्राम चॅनलवर, म्हणजे मकरंद सर टेक्स्टबुक म्हणून जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ती पीडीएफ भेटेल. एकतर तुम्ही हा स्कॅनर कोड स्कॅन करून घ्या, किंवा तुम्हाला लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तर चला, ज्यासाठी तुम्ही हे सेशन बघत आहे त्या सेशनकडे आपण वळूया. पीएसआय एसटीआय, बरोबर. आजचा जो टॉपिक आहे की पीएसआय बेस्ट की एसटीआय बेस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मॅक्झिमम वर्ग जो आहे तयारी करणारा, ठीक आहे, एसटीआय पीएसआय हा प्रशासनाचा कणा असतो, बरोबर, कणा मानला जातो. मग विद्यार्थ्यांमध्ये नेहमी कन्फ्युजन असतं की सर आम्ही पीएसआय ची तयारी करावी की एसटीआय ची तयारी करावी. तुमच्या पण डोक्यात डेफिनेटली प्रश्न असेल की सर मी मुलगी आहे तर मी पीएसआय ची केली पाहिजे का, की एसटीआय ची केली पाहिजे, की नुसतं एसटीआय चीच केली पाहिजे. मुलगा आहे तर सर मी पीएसआय चीच करावं का, कारण मला वर्दीचा खूप लोभ वाटतो, म्हणजे वर्दी एक असं पॅशनेट वाटतं, खूप दरारा आहे असं वाटतं, तर त्याचीच तयारी केली पाहिजे का. तर हे सगळे असंख्य प्रश्न जे तुमच्या मनात आता सुरू आहे, ते आजच्या सेशनच्या माध्यमातून तुमचे सगळे प्रश्न क्लिअर होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत की पीएसआयचं कसं, मग त्याचा एक्झाम कशी असते, मग काय क्रायटेरिया लागतो, आणि त्यानंतर प्रमोशनचे चान्सेस काय आणि सॅलरी काय. तर हे पूर्ण स्ट्रक्चर आपण आजच्या सेशनच्या माध्यमातून बघून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पीएसआय चा विचार केला, तर पीएसआय जसं तुम्हाला माहिती आहे, वर्दी असते, उजव्या बाजूला 2 स्टार, डाव्या बाजूला 2 स्टार वर्दीवर, करेक्ट. एक पॅशनेट वाटतं. त्याच्यानंतर तुमची जी ट्रेनिंग आहे, ह्या पीएसआय ची जी ट्रेनिंग असते पोस्टला लागल्यानंतर, ही ट्रेनिंग तुमची होतं नाशिकला. इतकी जबरदस्त ट्रेनिंग असते ही 6 ते 7 महिन्याची, की याच्यातून माणूस फिजिकली आणि मेंटली स्ट्रॉंग होऊन निघतो. विद्यार्थी मित्रांनो, आणि पैसे देऊनही जरी तुम्ही ही ट्रेनिंग कराल तरी कमीच आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. इतकी जबरदस्त ही ट्रेनिंग असते, ठीक आहे. पीएसआय मध्ये ही ट्रेनिंग होते विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्हाला AK-47 पासून सगळे गन्स कसे चालवतात त्याची सुद्धा ट्रेनिंग दिल्या जाते, ठीक आहे. मग आता बघा, आता आपण पीएसआय आणि एसटीआयचं एक कंपॅरिझन बघू, ठीक आहे. आता बघा, पीएसआय ची जी ही पोस्ट आहे किंवा एसटीआय ची पोस्ट आहे, ही एमपीएससी ग्रुप बी च्या अंतर्गत येतं, ठीक आहे. याला क्लास 2 ची आपण पोस्ट म्हणतो. आणि ही कशी असते, अराजपत्रित, ठीक आहे. कशा पोस्ट असतात या, अराजपत्रित. डेफिनेटली ही पण क्लास 2 ची पोस्ट आहे, ही पण क्लास 2 ची पोस्ट आहे, करेक्ट.
दोन्ही PSI आणि STI क्लास 2 च्या पोस्ट आहे. याला तुम्हाला क्लिअर करायसाठी कंबाईनची ग्रुप बी ची एक्झाम द्यावं लागतं, ज्यामध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षा द्यावं लागतं. इथे पण तुम्हाला कंबाईनची ग्रुप बी, इथे पण तुमची पूर्व आणि मुख्य परीक्षा होतं. PSI मध्ये विद्यार्थी मित्रांनो फिजिकल असते, ठीक आहे, इथे फिजिकल नसते. शारीरिक चाचणी जी म्हणतो ती नाही होत. त्याच्यानंतर बघा इथे PSI मध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू आहे, पण STI मध्ये इंटरव्ह्यू नसतो. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. आता बघा जर आपण डिपार्टमेंटचा विचार केला तर PSI ही जी अशी पोस्ट आहे, इथे 24/7 हा ताण असतो. ठीक आहे, आणि हा तुमचा ऑफिशियल जॉब असतो 10 ते 5 किंवा 6, 10 AM to 5 PM किंवा 6 PM असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, डिपार्टमेंट असतं विक्री कर विभाग, याचं STI विक्री कर विभाग. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता इथे महत्वाचं काय आहे, महत्वाचे मुद्दे मला मांडायचे आहे की याची जी तुमची पोस्टिंग होते ही तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावर होते. काय म्हटलं मी? तालुका, विभागीय, जिल्हा स्तरावर होते. हे जनरली STI ची जी पोस्ट असते ही जिल्हा स्तरावर असते. करेक्ट, डन. मग आता बघा, आता PSI जेव्हा मी म्हटले की 24/7 ताण असतो, तर तुम्हाला जर राज्यसेवाचं जर तुम्ही स्वप्न बघत असाल ही पोस्ट मिळवून जर तयारी करायची, तर तुमच्यासाठी STI पोस्ट बेस्ट आहे, कारण त्याच्यात तुम्हाला वेळ भेटतो. ठीक आहे, ज्यांचं टार्गेट राज्यसेवा असेल तर, ठीक आहे, एका चौकटीत बांधलेला असतो व्यक्ती इथे, आणि STI मध्ये आणि PSI मध्ये तुम्हाला 24/7 कधी कुठे काही जर झालं तर तुम्हाला तिथे हजर राहावं लागतं. करेक्ट आहे, हे क्लिअर झालंय. ठीक आहे, मग आता बघा PSI आणि STI मध्ये महत्वाचं काय असते बघा, की आता इथे उंची, ठीक आहे, आणि इथे थोडस कॉम्पिटिशन कमी असते PSI मध्ये. आता का बरं मी असं म्हटलं, कारण बघा ज्यांची उंची जर कमी असेल, उंची कमी म्हणजे आता हे किती, इथे उंचीचं बघून घेऊ पहिले की मुलांना, मुले, ठीक आहे, 165 सेंटीमीटर आणि मुली 157 सेंटीमीटर लागतं. म्हणजे याच्यापेक्षा जर उंची कमी असेल तर तो PSI मध्ये बसणारच नाही, तर त्याच्यामुळे कॉम्पिटिशन यामध्ये कमी होऊन जातं. ठीक आहे, वय वर्ष इथे पुन्हा 33 लागतं. तसंच जर STI मध्ये म्हटलं तर याचा कट ऑफ जास्त लागतो, जास्त मार्क लागतो. ठीक आहे, कट ऑफचा जर विचार केला आपण, पूर्व परीक्षेचा जर विचार केला तर इथे कट ऑफ PSI मध्ये 45 ते 50 आणि इथे 55 ते 60च्या दरम्यान लागतो. म्हणजे तुम्ही विचार करा, इथे वयोमर्यादा जर बघितली तर 38 ओपन साठी आणि 43 इतर कास्ट साठी लागतात. ठीक आहे, जर सपोज कॉम्पिटिशन कमी आहे त्याच्यामुळे मुलींसाठी ही चांगली पोस्ट आहे. कोणती? PSI ची. का? कारण यामध्ये कॉम्पिटिशन असतं आणि ज्या मुलींची हाईट जास्त आहे तर स्पेशली मला असं वाटतं की त्यांनी, आणि त्यांचं पॅशन आहे की आम्हाला वर्दी घ्यायची आहे, तर त्यांच्यासाठी PSI बेस्ट पोस्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा तुम्ही जर म्हणत असाल की सपोज तुम्हाला एक वर्ष गॅप घेऊन नंतर पुन्हा जर जॉईन करायचं असेल, म्हणजे ट्रेनिंग करायची असेल, तर तसे मग त्याच्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर रिझन द्यावं लागतं. म्हणजे 1 वर्षाची तुम्हाला मुभा भेटतं. ठीक आहे, आता पुढे आपण बघूया प्रमोशनच्या संध्या कशा असतात. PSI आणि STI मध्ये काय काय हायरार्की असते. PSI आणि STI, करेक्ट आहे. ठीक आहे, बघा ही क्लास 2 ची पोस्ट आहे, ही सुद्धा क्लास 2 ची पोस्ट आहे. आता बघा यामध्ये ही जी पोस्ट आहे PSI ची, ही अराजपत्रित आहे. ठीक आहे, याचा नंतरचा जो प्रमोशन असतो, ठीक आहे, तो असतो API, ज्याला आपण असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर म्हणतो. हा राजपत्रित असतो. म्हणजे जवळपास 10 ते 12 वर्षानंतर तुमचं API मध्ये प्रमोशन होतं. ठीक आहे, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर. करेक्ट आहे.
पुन्हा 10 ते 12 वर्षानंतर तुमचं PI म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर, ज्याला आपण ठाणेदार म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, ठाणेदार म्हणून प्रमोशन होतं पुढच्या 10 ते 12 वर्षानंतर. आणि लास्ट जे प्रमोशन असतं, जो अर्ली एज मध्ये लागतो, लास्ट प्रमोशन, जसं सपोज तुम्ही 21व्या किंवा 22व्या वर्षी लागले PSI म्हणून, जर तुमचं लास्ट प्रमोशन हे DYSP असतं विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. तर DYSP म्हणून तुम्ही रिटायर होता. STI मध्ये बघा, STI नंतर STO होतो, सेल टॅक्स ऑफिसर होतो, ठीक आहे. आणि त्याच्यानंतरचं जे प्रमोशन असतं हे असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स, ठीक आहे. ही क्लास 1 ची पोस्ट असते. आणि इथे जी ठाणेदार आहे ही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो क्लास 1 ची पोस्ट असते, हे समजलं बरोबर आहे? लक्षात येत आहे तुमच्या मला काय म्हणायचं आहे? ठीक आहे. याच्यानंतर बघा पगार, कारण बघा कोणी जिथे काम करतो किंवा कोणालाही अपेक्षा असते पगार, पण आता कसं आहे की मोस्ट ऑफ द लोक इथे पगार बघून नाहीयेत, इथे स्टेटस, गव्हर्नमेंट. तुम्हाला माहिती आहे की गव्हर्नमेंट, जसं मुलांचं गव्हर्नमेंट जॉब भेटला की लवकर लग्न होतं असं वाटतं, चांगली मुलगी मिळते है ना, तसं मुलींचाही स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. तर पगार हा असा असतो की तो तर गव्हर्नमेंटचा आहे, एक चौकटीत बांधलेला असतो आणि तो वाढतच असतो. जर तुम्ही बेसिक सॅलरीचा विचार केला तर याची बेसिक सॅलरी जवळपास 40 ते 42 हजारच्या दरम्यान असतात, म्हणजे 42,000च्या दरम्यान आपण म्हणतो. त्याच्यानंतर DA हा 34% असतो, 34%, ठीक आहे. म्हणजे हा जवळपास 15,000, ठीक आहे, 14 ते 15,000च्या घरात असतो. त्याच्यानंतर HRA जो आपण म्हणतो हा 27% असतो, म्हणजे सिटी टू सिटी व्हॅरी होतो, जवळपास हा 12 ते 13,000 असतो, ठीक आहे. म्हणजे मी आता इथे एक्झॅक्ट तुम्हाला नाही सांगतोय, म्हणजे एक मोठी घेतोय, ठीक आहे. त्याच्यानंतर टीए जो असतो हा जवळपास 1400-1500 रुपये असतो, ठीक आहे. आणि DAचा जर विचार केला तर सॉरी, टीए जास्त असतो, 5,000 असतो ट्रॅव्हलिंग अलाउन्स. आणि DA जो असतो, हा DA जो आहे हा जवळपास 1300 ते 1400च्या घरात असतो. म्हणजे असं जर तुम्ही याची टोटल केली पूर्ण याची, तर ही जवळपास 75 ते 77 हजाराच्या दरम्यान जातं. म्हणजे तुम्ही विचार करा, एवढा तुमचा हा पेमेंट असतो. आणि जसं जर तुम्ही दुर्गम भागात गेले, गडचिरोली झालं, अहेरी, तिकडे तुमचा पेमेंट थोडासा 4 ते 5 हजारांनी जास्त असतो. आणि प्रत्येक वर्षी तुम्हाला 4 ते 5 हजाराचं इन्क्रीमेंट असते विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. आणि प्रत्येक 10 वर्षाला तुम्हाला एक वेतन भेटतो, ज्यामध्ये तुमचं पेमेंट हे 1 ते म्हणजे 1.5 पट होतं, ठीक आहे, एव्हरी 10 इयर. तर हे सगळं एकंदरीत STI आणि PSIच्या पोस्ट बद्दल. आता तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्हाला कोणती पोस्ट घ्यायची आहे, ठीक आहे. जसं मी सांगितलंय की कोणासाठी काय बेस्ट आहे, ठीक आहे. कोणतीही पोस्ट घ्या, काम तुम्हाला करायचं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल बिना तणावाने, बघा तणाव सगळीकडेच असतो, पण जसं जर आपण PSI म्हटलं तर 24/7 असतं. पण काही काही लोकांना पॅशनेट काम करायला आवडतं, काही काही लोकांना एकदम ऑफिशियल आवडतं, तर त्यांनी STI वाला जॉईन करावं. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. आणि पुन्हा आपण एक नवीन सिरीज घेऊन येतोच आहे. तत्पूर्वी जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर आपल्याकडे कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी ची बॅच आहे, 2025 प्रिलिम्स मेन्स पेड बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला हे सगळे फीचर्स भेटणार आहेत, ठीक आहे. तर तुम्ही पेड बॅच जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. वाटल्यास काही अडचण असेल तर तुम्ही मला माझ्या नंबरवर कॉल करा, आणि हा जो मी कोड दिलेला आहे अप्लाय कुपन कोड मध्ये टाका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला मॅक्झिमम डिस्काउंट भेटेल आहे. हा माझा नंबर आहे, यावर तुम्ही कॉल केला तरी चालेल. हा व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा आहे. त्यानंतर जर तुम्ही राज्यसेवेचा फोकस करत असाल, NCERT आणि फाउंडेशन कोर्स, ठीक आहे, जे तुम्हाला ह्या सगळे फीचर्स भेटेल, हा सुद्धा कोर्स आपण सेपरेट सुरू केलेला आहे NCERT साठी, ठीक आहे. आणि यशोदय 4.0 बॅच जर तुम्ही राज्यसेवेचं टार्गेट करत असाल, तर आपले जे हिस्ट्री शिकवणारे वैभव सर आहेत, त्यांचं ऑलरेडी सेशन सुरू झालेलं आहे त्या बॅच मध्ये, ठीक आहे. बाकींचंही काही लोकांचं झालेलं सेशन तुम्हाला रेकॉर्डेड मध्ये भेटेल, आणि आपले पण सेशन CSATचे लवकर सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर जॉईन करायला हरकत नाही आहे. आणि काही अडचण असेल तर मी आहेच तुमच्या सेवेसाठी. तर तुम्ही मला सांगा, पुन्हा एका नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि माझे जे रेग्युलर सेशन्स आहे विद्यार्थी मित्रांनो, ते रेग्युलर सेशन्स तुम्ही करत चला. जसं मी सांगितलंय की डेली YouTube 5 वाजता आणि 6 वाजता बेसिक अंकगणिताची सिरीज सध्या सुरू आहे,
ती सिरीज तुम्ही रेग्युलर करत चला आणि दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज करा, जेणेकरून मी तुम्हाला ग्रुपवर जॉईन करून घेतो. पुन्हा अशाच एका सिरीजसह भेटूया. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे गाईस.